तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बंधन ब्लॉगमध्ये. म्हणून आज पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग घेऊन आलो त्यासाठी. त्या मित्रांनो आज आपण आलोय चर्नी रोडला आणि आज आपण बघणार आहे खेतवाडीचे सगळे गणपती. जेवढे पण गणपती बाप्पा खेतवाडीचे असणार आपण तेवढे आपण या ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहे. तर आता आपण आहे खेतवाडी चर्नी रोडच्या स्टेशन वरती आणि आता आपण जाणार आहे तिकडे. तर आपण तिकडे जाऊन तुम्हाला भेटू. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन आहे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. तर चला आता आपण जाऊया आणि तिकडे जाऊन भेटूया. मित्रांनो आता आपण आलोय खेतवाडीला आणि आता आपण चाललोय आतमध्ये. तर चला आता आपण जाऊया आणि बघूया आता कुठचे गणपती बाप्पा भेटतात आपल्याला आता रस्त्यात आपण. तर पहिला बघूया आता कुठचा गणपती येतो. तर चला. तर मित्रांनो आता हे आहे मुंबईच्या आनंदच्या बाहेरचं डेकोरेशन. खूप सुंदरसं बाहेरचं डेकोरेशन केलेलं आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया. तर तिकडनं त्या साईडला लाईन आहे मुंबईच्या आनंदसाठी आणि समोरून आहे ते VIP पासवाल्या लोकांना आहे. तर पुढे लाईन चेक करू, गर्दी खूप आहे. तर आता आपण जाऊया, बघूया किती टाईम लागतोय. चला. तर मित्रांनो आता आपण आलो 13वी गल्लीमध्ये आणि इकडे आता बघूया कुठचा गणपती आहे. तर मध्ये VIP वाल्यांसाठी आहे आणि साईडला आपली लाईन आहे. तर आपण बाई लाईनवाले आहे बाबा. चला पुढे जाऊया, पुढे जाऊन बघूया. तर मित्रांनो आता आपण आलेलो पुढे आणि मुंबईचा आनंद हा. तर खेतवाडीची 13वी गल्लीमधला पहिला गणपती आहे. तर आतमध्ये जाऊन बघूया आणि चला आता आतमध्ये जाऊया. आपल्याला थांबवलं आहे तर दुसरे जण गेले म्हणून आणि VIP लोक पण गेले तर त्याच्यामुळे आपल्याला थांबवलं आहे. आता आपण जाऊया थांबा. मित्रांनो आपल्याला मुंबईच्या आनंदच्या इथे आता आतमध्ये आलं तर पहिलाच आरती भेटली आहे. पहिला गल्लीमध्ये आणि पहिला गणपती बाप्पा खेतवाडीचा. त्या मुंबईचा आनंद चेक करा. त्यांनी सिनेमॅटिकमध्ये टाकून सिनेमॅटिक एन्जॉय करा. ठीक आहे. आपण आता तिकडे जाणं आपण इकडे गाडीवर कशी चढवले आणि आता आपण इकडे आणि हा आहे मुंबईचा गणराज. सॉरी मुंबईचा नाही मित्रांनो, खेतवाडीचा गणराज. तर गेल्या वर्षी असा होता आणि आता आपण बघूया आतमध्ये जाऊन कसं आहे ते. तर समोर आहे ती VIPची लाईन आहे आणि या साईडला आहे ती आपली लाईन आहे जो की. तर चला आता आपण जाऊया पुढे आणि लाईनमध्ये आता तेजसुद्धा तुम्हाला लाईनमध्ये तेजस दाखवतो. लाईनवर किती मोठे. हा बघा तेजस आला. तर आता आपण जाऊया, बघूया किती टाईम लागतात. मोठी लाईन आहे. बघूया आत्ता किती वाजता माहिती आहे मित्रांनो, 2:47 होतं. तर बघूया आता किती वाजेपर्यंत टाईम लागतो. मित्रांनो तिथे बघू शकता मुंबईचा गणराजचा अभिमान आहे. 67 वर्ष. खूप मस्त आहे आणि गेल्या वर्षी पण खूप मस्त होता. आता यावर्षीचा बघूया कसा आहे तो मुंबईचा गणराज. आता आपण लाईनीतच उभे तर बघूया. आता चला आतमध्ये जाऊया आणि बघूया किती टाईम लागतो. मित्रांनो आता आपण आलो आहे फायनली. अर्धा तास लागला आहे आम्हाला. तर इथे तुम्ही चेक करा, गर्दी चेक करा किती आहे. आणि खाली पण गर्दी बघा.
तर आपण तुम्हाला तिथून लुक दाखवू बाप्पाचा. मुंबई खेतवाडीचा गणराज. तर मित्रांनो तुम्ही पण चरण दर्शन घ्या बाप्पाचं. खूप सुंदर मूर्ती आहे बाप्पाची. आपण तुम्हाला समोरून दाखवू आणि आपण सिनेमॅटिक पण टाकू. मित्रांनो इथे अजून गर्दी खूप. आपण अर्ध्याच लाईनीत आहे आणि तिकडे पण बघू शकतो. आपण चाललोय पुढे पुढे. खूप सुंदर मूर्ती आहे पण गेडामा पण सेम होती, याडामा पण सेम आहे. लालबागसारखीच आहे. आपल्याला भले लालबागला नाही खूप दर्शन भेटलं पायाजवळून, पण आपण इकडनं पायाजवळून करणार आहे खूप सुंदरसं आणि तुम्हाला पण दाखवणार आपण. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. ओके ओके खेतवाडीचा गणराज. तर आता आपण चाललोय पुढे आणि आता पुढे बघा आता कुठचे गणपती आहेत. अजून खूप आहे बाकी. मुंबईचा आताशी आपले 2 गणपती बाकी. आपले 2 गणपतीचे दर्शन झालेले अजून खूप बाकी आहेत. आता जाऊया ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही लोकं. तर चला आता आपण जाऊया. तर मित्रांनो आता आपण आलो मुंबईचा महाराज आणि तर फायनली आपण मुंबईच्या महाराजाकडे आलेलो आहे. खूप सुंदर मूर्ती आहे आणि खूप म्हणजे खूपच. मग सिनेमॅटिक टाकतो आणि जवळून दाखवतो. चला. फिर से सिंहों के सब नाचेंगे, लेंगे हम खुशियाँ. सूर निरागस हो गणपति, सूर निरागस हो. मित्रांनो एवढी मोठी लाईन होती मुंबईच्या राजाला. अरे राजाला नाही, सॉरी मित्रांनो, माझ्या तोंडानं राजानी मुंबईचा गणराजच का निघतंय माहीत नाही. तर मुंबईच्या महाराजाला एवढी मोठी लाईन होती. आता फायनली आपल्या मुंबईच्या महाराजाचं दर्शन झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या गणपतीकडे
तर इकडे आता दुसरी गणपतीच्या इकडे आहे तर आपण थांबूया आता बघूया किती टाईम लागतं. आणि आता वाजतात आहे 4:12. तेच गेलं पुढे लाईन चेक करायला किती लाईन आहे. आता आपण आले बाप्पा आणि इथे तुम्ही बघू तर मूर्ती खूप सुंदर आहे. आणि आता आपण जवळून तुम्हाला दाखवतो. चला लावूया जवळ, पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो इथे तुम्ही चेक करू शकता. हा आहे कलिक अवतार आणि खूप सुंदरच आहे. तर इथे सगळे अवतार लावलेले गेलेले आहेत. तर आपण तुम्हाला नाव सांगू. थांबा एक मिनिट. इथे दाखता बुक्की चाललेली आहे आणि तिकडे आहे बलराम अवतार बघा, खूप सुंदर आहे. तर आपण पुढे दाखवू तुम्हाला श्रीकृष्ण अवतार आहे बघा, श्रीकृष्ण अवतार आहे हा. आणि त्यांचं म्हणजे मशीन लावली आहे बाकी, तर मोटरनी मान आणि हात वगैरे घालता. आणि आपण पुढे जाऊन हा आहे श्रीराम अवतार हे बघा, श्रीराम अवतार आहे रामचा. फेसवरती लाईट येणार का आणि ती ह्याची लाईट ठोकलेली आहे तर म्हणून. तर अजून एक आहे नाही थांबा. हां तर मित्रांनो आता दिसतंय हा आहे परशुरामचा अवतार, खूप सुंदरच आहे. आणि आता आपण तुम्हाला बाप्पा दाखवतो. तर मित्रांनो तिथे आहे छोटा उंदीर मामा चांदीचा. आणि हा आहे बाप्पा खेतवाडीचा, खूप सुंदरशी मूर्ती आहे बघा. सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक एन्जॉय करून घ्या तुम्ही, ठीक आहे. तर चला टाकूया गुणगान तुझे ओठावर राहू दे, चरणी तुझा हे जीवन वाहू दे. नात्याचा नाद तू, मायेची हात तू, भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया. बाप्पा खेतवाडीची छोटी मूर्ती बघू शकता, खूप सुंदर आहे. पाठीमागे मूर्तीच लावलेलं आहे आणि फुलांनी पूर्ण एकदम हे केलेलं आहे प्लेग्राऊंडचं. आणि आता या साईडला पण हे आहे, तर आपण तुम्हाला हे वाले पण दाखवू. तर चला आता आपण दाखवू. तुमचा देवा मी सदा सुखी देवा.
दर्शन झालेलं आहे. हा एक वाटतं मला बोलायचं आहे बघा, माहिती का, आम्ही जो हर टाइम ब्लॉग पोस्ट राहतो हा येतो दाखवतो. हा बघा, हा पाऊस येतो आणि आपण आता जाऊया दुसरे बाप्पाचे दर्शन घेऊ. आता असे 4:30 आता आपण तांडवचं दर्शन करायला आणि आपण आता राहिलीच आहे. आता आपण जाऊ तिथे आणि तुम्हाला बाप्पा दाखवू आणि बाप्पाचं पण दर्शन करू. एक आपल्यासोबत तेजस आहे पुढे. तर लाईन चेक करा, इथे या साईडला गर्दी खूप आहे. दोन्ही इथे गर्दी आहे, 4 इथे गर्दी आहे आणि तिकडे बाप्पा बसतात. आपण चलूया. तुमच्या मित्रांनो आता हा आहे 2 तांडव तुम्ही बघू शकता. 42 फीट आहे, मूर्ती 14 फीट आहे आणि प्रभाग खूप सुंदर आहे. सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक ठरवत त्यामुळे मला फोन आणतोय. आपण खालून पण दर्शन करणार आहे. इथून वरतून बघा आता तुम्ही, आपण बॅल्कनी मध्ये. खूप सुंदर मूर्ती होती, खूप म्हणजे खूप. गेल्या वर्षी पण खूप सुंदर होती, यावर्षी पण खूप सुंदर आहे. फक्त बाप्पाचा प्रभाग खूप मोठा आहे. बघा, प्रभागाच इतका मोठा आहे. मूर्ती पूर्ण कव्हर पण नव्हता एवढा स्टेज वरती असून पण. सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक एन्जॉय करतो. फिर से सिंहों के सब नाचेंगे, देंगे हम खुशियाँ. सूर निरागस हो गणपति, सूर निरागस हो. आता बघितलं ओम तांडव. आता आपण आलोय टिटवाडीचा युवराजकडे, समोरच आहे आणि खूप चांगलं दर्शन झालं. आता ओम तांडव 42 फीटची मूर्ती होती. आता आपण जाऊया खेतवाडीचा युवराजकडे. तर चला तिथून जाऊया साईडनं. आता इथून जाऊया, बघूया कुठून लाईन आहे, तिथूनच लाईन आहे, तिथूनच जाऊया. तर आता आपण आलोय खेतवाडीचा युवराजकडे आणि इथून बाहेरून तुम्ही चेक करा, पडदे लावलेले आहे. आता आपण जाऊया आतमध्ये, बघूया. रेडी आहे गाईस, तर बघा हा आहे खेतवाडीचा युवराज. खूप सुंदरसं मूर्ती आणि डेकोरेशन खूप सुंदर केलं आहे. पेपरने केलं डेकोरेशन पण खूप सुंदर आहे. बघा खेतवाडीचा युवराज आहे. मित्रांनो मी सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक यूज करा. खेतवाडीचा युवराज आहे. तर मित्रांनो 1 इंची खूप सुंदरशी बाप्पाची मूर्ती आहे बघा. हा पहिला मस्तपैकी होती. खेतवाडीचा
युवराज. आता पण सुरुवात आपला तांडव आणि खेतवाडीचा राजा. खेतवाडीचा राजा नाही मित्रांनो, खेतवाडीचा युवराज. तर आता आपण चालू पुढे. आता बघूया पुढे बघता येतं. तिकडनं आता जाऊया बाहेर आणि बघूया. आता पाऊस पण येते मधीतच. पाऊसला काय थांबायचं नाव नाही घेत मित्र कधीच. दादा तिकडे आहे बघूया. तर चला आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्र. मित्रांनो आता आपण आले खेतवाडीच्या महागणपतीकडे आणि आता आपण आतमध्ये जाणार आहे. तर इकडे शो आहे असं वाटतंय. तर आपण जाऊन तुम्हाला दाखवू. आणि ती बघा ही अशी मूर्ती आहे इकडे खेतवाडीचा महागणपती. आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. चला आता आपण आले खेतवाडीचा आणि ते बाहेर हे लावलेलं आणि ते सॅनर आहे. खूप सुंदर आहे. आणि ती मूर्ती चेक करा तुम्ही. खूप सुंदर मूर्ती आहे ही पण. हेलो भाई, मैं खेतवाड़ी का देखभाल करता हूँ मैं सब जगह। मेरे पास गेट पास बोलो गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो इकडे खेतवाडीचा महागणपतीकडे शो आहे तुम्ही बघू शकता. आणि ते टॉर्च पॉईंट लावलं आहे. तर मित्रांनो इथे खेतवाडीचा महागणपतीकडे शो आहे तुम्ही बघू शकता. आठवी गल्ली सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ खेतवाडीचा महागणपती बघा मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे. हार्दिक स्वागत करीत आहोत. सुमारे 350 वर्षांपूर्वी हिंदुस्थानात ते लाईटीचं काम केलेलं आहे. मुघलांनी तर जसा आवाज येतो तसा तो लाईटीचा रिफ्लेक्ट टाकतात ते लोक. आपल्या शांततामय जीवनाला हानी पोहोचवण्यासाठी आणि आपल्या देशावर राज्य करण्याचा घातक विचार करून त्यांनी नागिन नावाची एक प्रचंड तोफ आणली. पण त्यावेळी आपल्या मावळा वीरांच्या शौर्याने आणि ताकदीने त्या मुघलांना तोंडाला पराभवाची तग दाखवली. तर शिवाजीचा हे दिलेलं आहे, रूप दिलेलं आहे बाप्पाला. वाईट नजर ठेवून खूप सुंदर आहे. पण आता आपल्या मावळा परंपरेला पुढीने आपली सेनेचे जवान सज्ज आहे. आजची आपली सेना आहे ज्यामध्ये अग्निशोणी आणि ब्रह्मोस यांसारख्या अत्याधुनिक कृती समावेश आहे. ही क्षेपणास्त्रे आपल्या सेनेची ताकद मित्रांनो शिवाजी सरकार दिलेलं आहे. आणखी मजबूत हातात तलवार आहे बाप्पाच्या आज आणि आपण हातात शिवी आहे. भारतीय सेनेच्या शौर्यामुळे शांत व सुरक्षित जीवन जगत आहोत. म्हणून चला आपण सर्वजण विघ्न विनाशक श्री गणरायांच्या चरणी. तर मित्रांनो बघा मोरया मोरया. तर बघा मित्रांनो खूप सुंदर आहे. तर आता चेक करा खेतवाडीचा महागणपती. आता आपण तुम्हाला दाखवला खेतवाडीचा महागणपती. आता आपण आहे खेतवाडीचा राजाकडे आणि ते खेतवाडीचा राजा आहे बसतो म्हणजे. तर आपण आता लाईनीत आहे. इथे 4 लाईनी आणि इथे बघा हा बघा. तर 4 लाईनी आता बघूया किती टाईम लागतो. अजून आपल्या अजून 6 गणपती बाकी आहे खेतवाडीचे. आणि आपली 7वी गल्ली आहे. अजून 6 गणपती बाकी आहे. तर बघूया आता किती टाईम लागतो. तर मित्रांनो आता आपण फायनली अर्ध्या तासानंतर खेतवाडीच्या राजाच्या इकडे आतमध्ये आलेलो आहे. आणि त्यात आपली चप्पल काढूया आणि आतमध्ये जाऊया.
मित्रांनो कृष्णाचं डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे पण बघू शकता खूप सुंदरचं डेकोरेशन आहे. आणि हा खेतवाडीचा राजा बघा, खूप सुंदर वाटते. खूप म्हणजे खूप अर्ध्या तासानंतर आतमध्ये आलो आपण. आणि मित्रांनो हे घ्या खेतवाडीच्या राजाचे बाप्पाचे दर्शन करा तुम्ही पण. आणि खूप सुंदर आहे. तिथे खेतवाडीच्या राजाची छोटी मूर्ती आहे तुम्ही बघू शकतात. आणि खूप सुंदर होती. आगमनच्या टायमाला पण खूप सुंदर वाटत होती. आणि आगमनच्या टायमाला बाप्पाला येल्लो धोतर घातलेली, आता पिंक धोतर आहे. आणि चला आता आपण जाऊया दुसरीकडे. आता आपण तुम्हाला दाखवला खेतवाडीचा राजा. इकडे होता खेतवाडीचा राजा. आता आपण जाऊया पुढे तिकडे. अजून बघूया आता 6 गणपती बाकी आहे. तर पुढे जाऊया आणि बघूया आता अजून कुठचा गणपती भेटतो आता. चला मित्रांनो आता आपण आलो एक खेतवाडीचा मोरयाकडे. आणि इथे पण सेम थीम आहे, गेट पास आणि तिथे लाईन. तर इथे गेट पासचे 50-100 रुपये काहीतरी आहे. वेगळी जागाची वेगळे प्राईस आहे. 50, 100 या 40-30. तर इथे बघूया आता आपण इकडनं जाऊया लाईनीतनं. तर चला आता आपण जाऊया आतमध्ये आणि तुम्हाला दाखवूया खेतवाडीचा मोरया. मित्रांनो आता खेतवाडीचा मोरयाकडे आपण पोचलेलो आणि आता आतमध्ये चाललेलो आहे. इथे चप्पल काढूया खाली आणि आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो तुम्ही रेडी आहेत खेतवाडीचा मोरया बघायला? हा बघा खेतवाडीचा मोरया, खूप सुंदर मूर्ती आहे. आपल्याला आगमनच्या टायमाला भेटली 2 सेकंडसाठी, फक्त 2 मिनटासाठी आपण आगमन मिस झाला आपला हा. आता आपण तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये टाकूया. आणि इकडे हे पण सगळे लावलेले आहेत अवतार वगैरे. तर आपण आता सिनेमॅटिकमध्ये टाकूया. सिनेमॅटिक एन्जॉय करा तुम्ही. मित्रांनो आता जो बघितला खेतवाडीचा मोरया. आता आपण जाऊया दुसरी इथे. आणि आपल्याला 2 मिनटासाठी फक्त खेतवाडीचा मोरयाचं आगमन मिस झालेलं. तर आपण जाऊया तिकडे आणि तिकडे जाऊन बघूया. आता अजून 5 मूर्ती बाकी आहे. तर चला आता आपण जाऊया.
तर मित्रांनो ही आहे आता चौथी गल्ली आणि हा आहे खेतवाडीचा लंबोदर. तर आता आतमध्ये जाऊया. इथून बाहेरून तुम्ही चेक करा डेकोरेशन. तर आता आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये जाऊन बघूया आपण खेतवाडीचा लंबोदर. तर चला. आणि आता लाईन पण आहे तिच्या आतमध्ये. तर बघूया आता किती टाईम लागतं लाईनीत. तर चला. तर मित्रांनो हा आहे खेतवाडीचा लंबोदर आहे. हा खूप सुंदरशी मूर्ती आहे आणि हे चेक करा. खूप म्हणजे खूप सुंदर होती. सिनेमॅटिक टाकतो. सिनेमॅटिक एन्जॉय करा. फिर से सिंहों के सब नाचेंगे लेंगे हम खुशियाँ सूर निरागस हो गणपति सूर निरागस हो. तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता 68 वर्ष झालेले खेतवाडीचा लंबोदर आहे. आणि इथे एरोप्लेनचं जे शो चालू होतं तर आम्हाला शो नाही भेटला. इथे बाप्पा चेक करा खूप सुंदर होते. तर चला आता आपण जाऊया दुसरीकडे. आता तुम्ही बघितला खेतवाडीचा लंबोदर. आता आपण जाऊया दुसऱ्या गणपतीकडे. हा चौथा गणपती होता. आता 3 गणपती बाकी अजून. हा तर तिथे पुढे बाजूला खेतवाडीला सुरू करते. खेतवाडीला सुरू करताकडे जाऊया आता. आणि खेतवाडीचा लंबोदरचा तर आपण तुम्हाला आगमन दाखवलेलं, पण तो पण मिस होणार होता, पण आपण कवर केलं त्याला ब्लॉगमध्ये. आता आपण जाऊया खेतवाडीचा फास्ट. चला. तर आता आपण आले तिसरी गल्लीमध्ये आणि हा खेतवाडीचा सुद्धा करता आणि वरती विठ्ठल आहे तुम्ही बघू शकता. तर बाप्पाला झाले आहे 36 वर्ष. 36 वर्ष नाही मित्रांनो, 36 फूट उंची आहे बाप्पाची. तर आता आतमध्ये जाऊन बघूया आपण. तर चला चेक करेल. हा आहे खेतवाडीचा सुखकर्ता आणि ही गेल्या वर्षीची मूर्ती आहे. खूप सुंदर होती आणि बाप्पाला वर्ष झालेले आहेत 58 वर्ष पासून इकडे. तर आता आपण आतमध्ये जाणार आहे. आपण आता लाईनीत आहे, खाली बसलेलं आहे. तर आपण लाईनीत आहे. तर आता आपण आतमध्ये जाणार आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला शो दाखवणार आहे बाप्पाचा. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो आता शो चालू झाला. शो बघा. सार्वजनिक गणेशोत्सव मंडल खेतवाड़ी तीसरी क्रॉस लेन यहाँ उपस्थित सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत करता है. अरे वाह, आज तो माँ बेटे दोनों विठ्ठल की आरती में आए हैं. कुछ समय उस विठ्ठल को भूलकर घर परिवार में ध्यान दे दे तो आपकी बड़ी कृपा होगी. विठ्ठल, अब दोनों विठ्ठल को आप ही संभालिए. मुझे कुएं से पानी लेने जाना है. दे दो जी से हमारे पास. अरे ये तो सो गया. लीजिए, आपका कार्य और आसान हो गया. मैं जल्दी से जाती हूँ. जब तक ये उठेगा वापस आ जाऊंगी. ध्यान रखिएगा. विठ्ठल विठ्ठल जय हर विठ्ठल 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 जय हर विठ्ठल 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 जय हर विठ्ठल विठ्ठल जय हर विठ्ठल 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 हर विठ्ठल 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 जय हर विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल. अरे संती, अरे कैसे बिता हो तुम. अब तेरी बच्ची को अब तेरी
बस करो सुनती, बच्चा यहाँ कब आ गया? मुझे कुछ याद नहीं। अरे तुम्हें कैसे याद होगा? तुम तो ऐसे अंधभक्त जैसे अपने पुत्र का मासूम चेहरा तक न दिखा। तुम अंधे हो, अपने पुत्र के प्राण लेने वाले पापी। ये क्या हो गया विठल मुझसे? ये किस पाप का दंड मिला है? विठल विठल, अभी बस काले का ही नाम ले रहे हो। अरे तुम्हारी पूजा अर्चना से भी उसका पेट नहीं भरा। जो उसने मेरे एकलौते बच्चे की बलि तुमसे मांगी। क्या हो गया विठल मुझसे? विठल मुझसे? अरे उस विठल के चक्कर में तुमने मेरे बच्चे को मारा। ये हो गया विठल। ये क्या? धन्य है तू गोरा, तूने इतनी कठिन परिस्थिति में भी अपने विठ्ठल का साथ नहीं छोड़ा। तुझ जैसे भक्त पर हमें गर्व है। मुझे क्षमा कर दीजिए विठल, पर मैं आपके चरण स्पर्श नहीं कर सकती। चाहे आपको इस स्वार्थ लगे, पर पुत्र मरा है मेरा। तुम भी धन्य हो माते, जो अपने पुत्र के लिए भगवान तक से लड़ने को तैयार हो गई। जैसे शांति के लिए उसका पुत्र है, वैसे ही मेरे लिए है, और कोई अपने पुत्र को दुखी नहीं देख सकता। मेरा बच्चा, मेरा बच्चा। आपके विठल ने हमारा पुत्र बचा लिया। विठला, पुत्र नहीं, आज अपने भक्ती पर से विश्वास बचा लिया। हरिहरा नाही भेद, तुमची विनंतीचा परत. कपडे खाली असे हरी, तुमची नादू वरती धरत. जिथे भक्ती आणि शक्ती येते एकत्र, तुमची भगवंत सुख करता सर्वत्र. बोले गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, बाप्पा बाप्पा, बोले गणपती बाप्पा. तर मित्रांनो, तुम्ही बघितला शो खूप सुंदर होता आणि खूप सुंदर म्हणजे खूपच सुंदर होता. तर इकडे बघितलं तुम्ही, आता मूर्ती चेक करा. तर बघा मित्रांनो, खूप सुंदरसा शो होता आणि ते मूर्ती चेक करा विठ्ठलच्या रूपात, आणि तिथे पण विठ्ठल होते तुम्ही बघितलं. आणि तिथे खेतवाडीच्या सुखकर्ताची छोटी मूर्ती आहे. हे खूप सुंदर वाटला शो. तुम्हाला कसा वाटला तुम्ही पण सांगा, आणि मूर्ती चेक करा. आपण खेतवाडीचा सुखकर्ता बघितला आणि खेतवाडीचा आपण सुखकर्त्याचा शो पण बघितला. त्याच्या शो कसा वाटला? सुंदर. बघूया मुंबई सम्राट बाजूला. तर आता मुंबईचा सम्राट बाजूला जायचे आणि आपण आता तिथे जाणार आहे बाप्पाचं दर्शन करायला. तर चला आता आपण जाऊया आणि ते डेकोरेशन चेक करा मुंबईच्या सम्राटचं बाहेरचं. बाय. हे बघा, मुंबईच्या सम्राटचं डेकोरेशन खूप सुंदर केलेलं आहे बाहेरून. आता आतमध्ये जाऊया आणि आतून बघूया कसं डेकोरेशन आहे. आणि हॅलोजन चेक करा मित्रांनो, इतके हॅलोजन लावलेले आहे लाईनीमध्ये. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि मुंबईचा सम्राट बघूया. आता आपण आलो मुंबईच्या सम्राटकडे आतमध्ये, इतक्या लाईनीत वेट करून. तर आतमध्ये आपण जाऊया. चला आतमध्ये जाऊन आता तुम्हाला दर्शन करूया मुंबईच्या सम्राटचं. तर बाहेरून पण खूप चांगल्यापैकी डेकोरेशन केलेलं आहे. आता आतमध्ये जाऊन बघूया. आणि तुम्हाला आगमनच्या टायमाला आपण मुंबईचा सम्राट दाखवलेला आहे. तर या मुलांनी परत सांगितलं हा बघा मुंबईचा सम्राट. हा आपण या आगमनच्या टायमाला तुम्हाला दाखवलेला. खूप सुंदर मूर्ती आहे. खूप डेकोरेशनसोबत जी मॅच होते ना मूर्ती, आपण थांबून दाखवतो कारण फोन हलते चालता चालता. तर आपण थांबून दाखवतो. थांबा. तर
हे बघा मुंबईचा सम्राट, खूप सुंदर मूर्ती होती. आगमनच्या टायमाला आपण इथे पोलीसच्या गाडीवर चढलेलो, तो ब्लॉग तुम्ही नाही बघितला असेल जाऊन बघू शकता. खूप सुंदर मूर्ती होती बघा. आईस चेक करा बाप्पाची. तर आपण सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक एन्जॉय करा. आणि इथे बाप्पाचा सोन्याचा हात आहे बघू शकतो. आणि आता आपण सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक एन्जॉय करा. फिर से सिंहों के सब नाचे बघा खूप सुंदर मूर्ती आहे. आणि मुंबईच्या सम्राटचं चरण दर्शन आहे तर पायाखाली. तर आपण आता जाऊन चरण दर्शन करूया. तर चला. सुंदर मुंबईचा सम्राट आहे. आणि साईडला गदा आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर मूर्ती होती. बायकाच्या आईस चेक तर बोला गणपती बाप्पा मोरया. चला आता आपण जाऊया दुसरीकडे. आता आपण आलो खेतवाडीचा महाराजाकडे. आणि इकडे पण शो आहे. हा इथे तिथे सुरू आहे साईडला. इकडे पण शो आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया. आपण लाईनीत उभे आहे. ती दुसरी लाईन आहे VIP ची. आणि आपण इकडे लाईनीत उभे आहे. आता आपण पण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला पण दाखवूया खेतवाडीचा महाराजाचा शो. मित्रांनो आता आपण आहे खेतवाडीचा महाराजाकडे. तर इथे आता व्हिडिओ दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही बघा. आता प्ले केला जातोय. तर मित्रांनो बघा व्हिडिओ प्ले केलेला आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खेतवाडीचा महाराजा, खेतवाड़ी दूसरी क्रॉस से सार्वजनिक गणेशोत्सव मंडल आए हुए सभी गणेश भक्तों का स्वागत है. इस साल मंडल 70वां गणेशोत्सव मना. 1980 में मंडल ने 25 पैसे के सिक्के के ऊपर 25 फुट ऊंची गणेश जी की मूर्ति बनाकर खेतवाड़ी को प्रसिद्धि दिला. तब से लेके आज तक विविध विषयों को लेकर गणेश जी की स्थापना यहाँ होती है. इस बार का हमारा विषय है देव और दानव द्वारा किया हुआ समुद्र मंथन. अब आप पूछेंगे कि समुद्र मंथन करना क्यों पड़ा? देव और दानव के युद्ध के दौरान दुर्वासा ऋषि के श्राप के कारण सभी देवता अपनी शक्तियां खो चुके थे. दूसरी ओर दानव गुरु शुक्राचार्य अपनी संजीवनी विद्या से दानव को पुनर्जीवित करके शक्तिशाली बना रहे. इस तरह दानव का साम्राज्य बढ़ता देख सारे देव भगवान विष्णु के शरण में आकर उनसे मदद मांगे. हमें संजीवनी मंत्र से बचाइए प्रभु, हमारी सहायता कीजिए. संजीवनी मंत्र का केवल एक उत्तर है, अमृत. अमृत 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 वो है जो पीने वाले को अमर बना देता है. मृत्यु उसे छू नहीं सकती. परंतु हे लक्ष्मी नारायण, अमृत हमें कहाँ मिलेगा, कैसे मिलेगा? देवेंद्र, अमृत आपको समुद्र से मिलेगा, सागर का मंथन करने से मिलेगा. अमृत पाने के लालच में
दानव भी समुद्र मंथन के लिए तैयार हो जाते हैं। एक और देव और दूसरी ओर दानव, बीच में विशाल मंदार पर्वत और उसे लपेटे हुए नागराज वासुकी। आओ हम सब मिलकर इस समुद्र मंथन का हिस्सा बने। कीजिए 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 कीजिए। और इस मंथन से सबसे पहला रत्न निकलता है, वो है हलाहल विष, जो सारी सृष्टि को नाश करने के लिए पर्याप्त है। इसे रोकने के लिए भगवान महादेव वहां प्रकट होते हैं और वे सारा विष पी जाते हैं। इसीलिए वो नीलकंठ महादेव कहते हैं। समुद्र मंथन से एक एक करके 13 अद्भुत रत्न निकले और 14वां रत्न था अमृत। स्वयं धन्वंतरी अमृत कलश लेकर समुद्र से प्रकट होते हैं, लेकिन जैसे ही अमृत प्रकट हुआ, शक्तिशाली दानवों ने फल से अमृत कलश छीन लिया। तभी भगवान विष्णु ने एक सुंदर रूप मोहिनी अवतार धारण किया और अपनी चतुराई से अमृत दानवों को न देकर देवताओं को पिला दिया। इस प्रकार देवता अमर हो गए और सृष्टि की रक्षा हो गई। एक और भगवान शिव ने विष पीकर सारी सृष्टि को बचा लिया, लेकिन दूसरी ओर आज की युवा पीढ़ी व्यसनों के जहरीले जाल में फंसी जा रही है। हर नशा एक विष है जो हमारे समाज को धीरे धीरे बर्बाद कर रहा है। तो आइए आज गणराय के आशीर्वाद से हम सब संकल्प लें कि अब से हम किसी भी व्यसन का शिकार नहीं बनेंगे और एक सुंदर, स्वास्थ्य और सशक्त समाज का निर्माण करेंगे। बोलो गणपति बाप्पा। और हाँ, इस खेतवाड़ी का महाराजा की एक विशिष्ट बात बतानी तो रही गई। इस छोटी सी गली के प्रवेश द्वार पर देखा होगा 360 डिग्री घूमने वाला पहला गणपति। गली छोटे होने की वजह से हम यहाँ तो घुमा नहीं सकते, पर आगमन के वक्त 25 फुट के गणपति की मूर्ति को 360 डिग्री घुमाकर इस छोटी सी गली के अंदर यहाँ स्टेज तक कैसे लाए, इसका वीडियो हम बताते हैं। बोलो गणपति बाप्पा। मित्रांनो चेक करा खेतवाडीचा महाराजा, खूप सुंदर, खूप म्हणजे खूप सुंदर बघा। तर मी सिनेमॅटिक टाकतो, सिनेमॅटिक एन्जॉय करा। पहिला अप्पाचे तुम्ही आईज बघा, नंतर सिनेमॅटिक बघा। तर चला सिनेमॅटिक टाकूया आता। खाली नागोबा आहे आणि तिथे आहे खेतवाडीचा महाराजाचा छोटा गणपती, तुम्ही बघू शकता। आणि ही आहे 25 फुटाची मूर्ती, खूप सुंदर मूर्ती आहे आणि शो पण खूप चांगला होता, तुम्ही बघितला असणार। तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। बघितला खेतवाडीचा महाराजा, खूप सुंदरशी मूर्ती, शो पण खूप चांगला होता। ह्याला विचारा शो कसा होता। एकदम भारी, एकदम भारी, एकदम भारी। आणि आता वाजलेले आहेत मित्रांनो, थांबा एक मिनिट, वाजलेले आहे 7:05। तर आम्ही आलेलो किती वाजता? 12 वाजता आलेलो। 1 वाजता, 1-1:30 वाजता। हां 1-1:30 वाजता आलेलो। तर आता वाजले 7। तर आपल्या ऑलमोस्ट झालेले आहे गणपती। तर आता आपण जाऊया आपल्या घरी। तर चला आता पुढे जाऊ। मित्रांनो आज स्वागत, आणि आपण ही डेट तर नाही बोललेली, पण आता बोलतो आहे। तर तुम्हाला आजचा खेतवाडीचा ब्लॉग कसा वाटला आपला, आणि नक्की कमेंट करून सांगा। जेवढे पण गणपती बाप्पा खेतवाडीचे होते आपण तेवढे कवर केले, आणि खेतवाडीच्या गणपती बाप्पाचे जेवढे गणपती बाप्पाचे शो होते ते पण आपण कवर केले आणि ब्लॉगमध्ये टाकले आहे। तर तुम्हाला शो पण कसा वाटला आणि गणपती बाप्पा कसे वाटले ते पण सांगा, आणि दर्शन पण कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा। आणि जेवढे पण आपण गणपती होते खेतवाडीचे ते कवर केलेले, आणि फक्त चिंतामणीचा एक खेतवाडीचा एक चिंतामणी होता, तिकडे खूप गर्दी होती म्हणतो आपण नाही ब्लॉगमध्ये कवर केला। तर चॅनलवर जर मी नवीन आला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नाही लिहिलं असेल कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहा। तर पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।